गौरजी राजमा बडोदा महाराजा, शाहू महाराज छत्रपती, हां, आणि तुझे हे बडोदा झाले सोंडूर महाराज आहे, सगळे त्यांच्यावर जास्तीचे त्यांनी लेखन केलेत. लेखन केलेत. आणि मुंबईचे सगळे फिल्म स्टार्स येत होते. होय, हां, होय, मुंबईचे सगळे होय. मोठे मोठे फिल्म स्टार्स. होय, गाईड पिक्चर त्यांनीच लिहिलेलं. होय. गाईड लिहिलेलं, शालिमार, शालिमार टिपू आणि सुलतान एक टिपू सुलतानवर, बरोबर. होय. तो कोण हिरो, संजय खान. संजय खान येत होता. आणि शिवाजी महाराज बद्दल लिहा म्हटलं तर मी खरोखर लिहिणार म्हटले म्हणे. खरोखर लिहिलं तर थोडं त्याच्यामध्ये हे आहेत, कॉन्ट्रोवर्सी आहेत. आहेत आहेत. मग ते वाद कशाला? वाद कशाला म्हणून मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटाने नको आम्ही दुसऱ्याकडून लिहून घेतो म्हणून सोडले म्हणे. असं मोठ्या एका रायटरनी मला सांगितलं होतं, नाही, खरं आहे ते. धारवाडचा. असं धारवाडचे सुद्धा खूप येत होते त्यांच्याकडे. येत होती ती, होय. युनिव्हर्सिटीला शिकवायला जात होते हे, इंग्लिश शिकवायला. मग तिकडे सोडूनच सोडले. रायटरचं काम काय असतं, म्हणजे पब्लिकला खरं दाखवणं. हा, त्याच्यातच जर का आम्ही त्याच्यात 19-20 केलं तर मग ते बरोबर होत नाही ना. त्यांच्या मनाला पण पुरवायला पाहिजे की ते. बरोबर बरोबर बरोबर. नाही, तुमचे सुद्धा विचार खूप चांगले आहेत. हा, तुम्ही म्हटला ना फ्रीडम राहायचं म्हणून, खूप मोठी गोष्ट ती. फ्रीडम राहायचं होय. खूप कठीण. हो, कठीण आहे बाबा. हां, आमच्यासारख्या ना, आता आम्ही नोकरी करतो, आम्हाला आमच्या बाबा म्हणत होता तुला असली चांगलं डिपार्टमेंट पाहिजे जे बसल्याकडे, फिरल्याकडे, लिहिल्याकडे तुला आराम पगार यायचं वगैरे, असलं तू बघ म्हणत होते. तसलंच देवाने मला दिलं आहे. दिला, दिला, होय. कारण अँड आय लव टू रिमेंबर नारायण गावडेजी फॉर अगेन my discussion, continuing my discussion, remembering the greatest writer of this India, the Manohar Madgavkar ji, with whom he lived for 50 years. And the fact that Manohar Madgavkar has literally surrendered at the age of 94, नाही, ते देह शरीर सोडायच्या 4-5 वर्षाच्या आधी माझ्या बरोबर चर्चा झाली हो, ती बरोबर. ते अध्यात्माबद्दल. 94, 93 हा, मग तेव्हा मग हा 94-95 ला वगैरे, तेव्हा ते रडले थोडे हो, मी विचारलेला क्वेश्चनासाठी. होय, बरोबर. त्या प्रश्नाचं उत्तर मग द्या. भारतामध्ये जे अध्यात्म सगळं खोटं काय, होय, मोठे मोठे लोक सगळे खोटे काय, रामकृष्ण परमहंस होय, आणि हे विवेकानंद सारखे मोठे मोठे महान, होय. बसवेश्वर राहू दे, आणि सगळे कितीतरी आहेत मोठे 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 चमत्कारिक लोक, होय, ते सगळं खोटं काय. बरोबर. हे विचारल्यानंतर तरी सुद्धा पहिला आमच्या बरोबर वादविवाद करत होते. वादविवाद म्हणजे ते सांगितलेलं तेवढंच आम्ही ऐकणार. होय, मी सुद्धा वाद कधी केलं नाही त्यांच्या बरोबर. तुला उत्तर दिलं नाही. फक्त प्रश्न विचारणार कधीतरी चुकून. चुकून, होय, बरोबर. मग असं झाल्यानंतर ते अध्यात्माला जेव्हा ते बुलशीट शेण म्हणायला लागले, तेव्हा मला सिरियसली क्वेश्चन घेतलं. मी आमच्या वडिलांबरोबर सुद्धा चर्चा केली की असं म्हणायला लागलेत सर, आम्ही सरच म्हणत होय, होतो. बरोबर. सर असं म्हणाले अध्यात्माला, मग तू दाखव, तू शिकला असेल तर मग त्यांच्याबरोबर डिस्कस कर म्हणायला लागले. लिटरली his eyes were totally wet when he got repented that he should have undertaken certain yoga sadhana in his life. As I was introduced to this Ishtalinga Shiva Yoga, this is the greatest technology to know the mystery of the self and the mystery of the cosmos. And of course, he did not agree to undertake any sadhana at the age of 90. And he said there are lot of things which I did not agree and did not took place. So the way went on, and he demised, and somehow we मध्ये got एक in हे आलं, हे करू काय, परत ते हे झालं स्टॉप आहे. हे आलं. and we love to remember his garden now, and Narayan Gowdeji is very 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 happy, joyfully living in this Donshet म्हणतात ना ह्याला. And I wanted to witness Narayanji after 30 years of gap. 20 वर्ष 20 वर्ष झाली. अँड आय लव टू रिमेंबर
नारायणजी फॉर हिज सर्विस टू अस ऑल्सो. तुम्ही आमच्याबरोबरच कसे म्हणजे संपर्कात होते. होय. And let us keep in touch. I keep coming to this land often, maybe in future days sometimes.